तो फाइनल मैच की शुरुआत हो रही है। आदिवासी चैंपियंस ट्रॉफी 2022 का ये महामुकाबला एच स्पोर्ट्स गंगारामपाड़ा और लक्ष्मण भोये स्पोर्ट्स धामनगांव के बीच में। गंगारामपाड़ा कल की विजेता टीम और आज की विजेता टीम रही है सही मायनों में धामनगांव टीम। धामनगांव टीम ने सेमीफाइनल मुकाबले में गणेशपुरी टीम को परास्त किया। सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं सुमित और उनके साथ राहुल। पहला ओवर लेकर इस फाइनल मैच का तैयार होते हुए नीलेश धापशी। फाइनल मैच की पहली गेंद, शॉट ऑफ लेंथ, गेंद को घुमाया है ऑन साइड में, जबरदस्त स्ट्रोक, झन्नाटेदार सिक्सर। चेंडू आला तसा पाठवला मैदानाच्या बाहेर। पहिल्या चेंडूवरती खनखनीत षटकार, 6 धावा। शायद गेंदबाज नीलेश ने सपने में भी नहीं सोचा होगा कि फाइनल मैच में इस तरह का स्वागत उनका करेंगे बैट्समैन सुमित। शॉर्ट पिच गेंद थी, बहुत बढ़िया तरीके से उसको हुक किया था। इस बार स्विंग किया है ऑन साइड में, गैप में खेला हुआ स्ट्रोक, फील्डर बहुत दूर है और गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। पाठीरेखे देखील भरपूर आले त्या मॅचचा आनंद घेण्यासाठी आणि मनोरंजन होईल प्रेक्षकांचं देखील आणि पाठीरेखांचं देखील। पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा। जी हाँ, हालांकि काफ़ी सारा मनोरंजन पहले ही हो चुका है इस टूर्नामेंट में, लेकिन फाइनल मैच में अलग अपेक्षा रहती है दर्शकों की। ज़्यादा उम्मीद रहती है फाइनल मैच में। सिंगल चुराते हुए बल्लेबाज ठीक तरह से टाइम नहीं कर पाए थे इस बार अपने स्ट्रोक को सुमित। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन बिना किसी नुकसान के। शुरुआत बहुत ज़बरदस्त की है सुमित ने और अब स्ट्राइक राहुल के पास। देखना है कि राहुल की क्या रणनीति रहती है। 3-3 ओवर का मैच है। राहुल बायत के बल्लेबाज, राइटी लेफ्टी का अच्छा कॉम्बिनेशन है टॉप ऑफ द ऑर्डर एच स्पोर्ट्स गंगारामपाड़ा टीम के पास। तर धामनगाव संघाच्या गोलंदाजीसाठी बक्षीस लागले गेले। 1 विकेटसाठी 100 रुपये, हॅट्रिकसाठी 500 रुपये श्याम भांडे यांच्याकडून हे बक्षीस लागले गेले धामनगाव संघासाठी। 1 विकेटसाठी 100 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये। 2 खिलाड़ी मात्र सर्कल के बाहर, उसमें एक डीप मिड विकेट रखा गया है और 1 खिलाड़ी लॉन्ग ऑन बाउंड्री पर तैनात किया गया है। बाकी के सभी खिलाड़ी सर्कल के अंदर है। अगली गेंद दाहिने से राउंड द विकेट। लो फुल टॉस, इस बार ड्राइव कर दिया है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है। सफाई से फील्ड करते हुए केवल 1 रन लेने का अवसर। खाता खुलता हुआ इस सिंगल की मदद से बैट्समैन राहुल का। तीखे तेवर नजर आ रहे हैं सही मायनों में दोनों सलामी बल्लेबाजों के। दमदार शुरुआत की है और ये जो मोमेंटम शुरुआत में ही प्राप्त किया है, इसको अंत तक कायम रखेंगे तो एक बड़ा टोटल बनाया जा सकता है। आणि फलंदाजी जर बघितली तर एच स्पोर्ट गंगारामपाड़ा संघाची चांगली पाहायला मिळते। मजबूत फलंदाजीचा क्रम आहे। येणारे फलंदाज देखील हार्ड हिटर पाहायला मिळतात आणि संधी आहे। तेच कारण की ते पहिल्या चेंडूपासून हार्ड हिटिंग केली जात आहे। यावेळेस पुलटा चेंडू होता, हा देखील ऑन साईडला खेळून काढला क्षेत्ररक्षक। यावेळेस सजवला गेला या चेंडूसाठी, या फटक्यासाठी 1च धाव मिळेल, कारण वेगाने चेंडूला पिक केला आणि थ्रो देखील केलाय। 1च धाव, एका धावनीशी धावफलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती। विकेट चटकाने का प्रयास करना होगा यहाँ पर धामनगांव की गेंदबाजों को। नीलेश पावर प्ले में लगातार गेंदबाजी करते रहे हैं। एक अनुभवी खिलाड़ी है नीलेश, लेकिन कहीं ना कहीं शुरुआत से ही उनके ऊपर दबाव डाला गया है। लेकिन पिछली 3 गेंदें ज़रूर थोड़ी अच्छी रही है। सिंगल्स आए हैं केवल पिछली 3 गेंदों पर। पहले ओवर की आखिरी गेंद दाहिने से राउंड द विकेट। और यह गेंद बेहतर है और आउट, लेग बिफोर विकेट, बिल्कुल स्टंप्स के सामने पाए गए हैं बल्लेबाज। विकेट टू विकेट गेंद थी, उसको ऑन साइड में खेलना चाहते थे, अक्रॉस चले गए थे बल्लेबाज और स्टंप्स के सामने पाए गए। तो इस तरह से राहुल आउट होकर पेविलियन में लौटते हुए पहला झटका लगा है फाइनल मैच में गंगारामपाड़ा टीम को। हा पहिला फलंदाज बाद झालाय आणि विकेटसाठी श्याम भांडे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे। ते 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल नीलेश धापशी याला। आणि जर फायनल मॅच जर जिंकला तर दमन ट्रिप त्यांच्यासाठी आपण वादळ आहे, म्हणजे सुवर्ण संधी आहे। कप देखील येईल आणि दमन ट्रिप देखील। तर पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा लागलेत, त्या 13 धावा, 1 गडी बाद, 13 धावा। दुसरं षटक हाताळण्यासाठी विजय धिंडे गोलंदाजीच्या मार्गावरती सज्ज झालाय। नवीन फलंदाज देखील आलाय मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजे आकेश चौधरी।
नॉन स्ट्राइक एंडवरती असेल, स्ट्राइकवरती सुमित. आज के दिन के खेल के सबसे बेहतरीन बॉलर मैं समझता हूँ विजय. शॉट गेंद पुल किया है, फ्लैट स्ट्रोक, वहां पर खिलाड़ी है लेकिन ओहो प्रयास अच्छा था. हालांकि दोनों के कहीं ना कहीं बीच में जाकर गिरी है गेंद. बाउंड्री तो नहीं होने दी है फील्डर्स ने, लेकिन कैच हालांकि लपक नहीं पाए. और इसी बीच 2 रन लेने का मौका वहां पर सुमित के पास. इन 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ एसजी स्पोर्ट्स गंगारामपाड़ा टीम का 15 रन 1 विकेट के नुकसान पर. आकुट्यापचा चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेऊ शकला नव्हता सुमित. मात्र 2 धावा त्याला मिळाल्या. धावफलक 15 वरती. यावेळेस आकुट्यापचा चेंडू, मात्र दिशाहीन चेंडू, दिशा खराब. अव्हंतरच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. अव्हंतरने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 16 या धावसंख्येवरती. यावेळेस थोडंसं दडपण जाणवतंय मी तर म्हणेन गोलंदाजावरती. फलंदाजापासून चेंडू थोडा दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. जी हाँ, एक रणनीति का हिस्सा हो सकता है. ये बैक ऑफ लाइन पुल किया है, गेंद हवा में, इस बार कैच ड्रॉप. फील्डर्स का कहीं ना कहीं पूरा साथ नहीं मिल रहा है वहां पर बॉलर को. इस बार हालांकि 1 ही रन मिला है सुमित को, लेकिन किस्मत वाले हैं सुमित की कैच वहां पर खिलाड़ी प्रदीप पकड़ नहीं पाए. शरद गोपने इनकी ओर से हर सिक्सर के लिए 100 रुपयों का कैश प्राइज है. इस बार टैप करते हुए खेला है. मेरे ख्याल से वो पॉइंट के पीछे से शायद खेलना चाहते थे, ठीक तरह से खेल नहीं पाए थे, लेकिन 1 रन जरूर मिला है वहां पर. आकेश ने अपना खाता खोला है सिंगल की मदद से. स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन 1 विकेट के नुकसान पर. या ओव्हरमध्ये कमबॅक होताना पाहायला मिळते विजय असं, आणि त्यांनी सातत्याने करून दाखवलंय धामणगाव संघासाठी. बढ़िया गेंद इस बार थाई पर लगी थी. हल्की सी अपील ज़रूर हुई, लेकिन ऑफ स्टंप के बाहर गेंद पैर पर लगी थी. तो अपील में कोई ज़्यादा आत्मविश्वास नहीं था, लेकिन एक अच्छी गेंद की समाप्ति हुई है. अच्छा ओवर घटता हुआ विजय धिंडे का. लगातार अच्छी गेंदबाजी की है उन्होंने इस पूरे टूर्नामेंट में. आप देख रहे हैं आदिवासी चैंपियंस ट्रॉफी 2022 का फाइनल मुकाबला. ये गेंद नीचे रहती हुई फिर से बैट्समैन को बीट किया है. एक और डॉट गेंद की समाप्ति. कमाल की गेंदबाजी. अभी तक केवल 5 रन खर्च किए हैं विजय ने अपने ओवर में. पहले ओवर में नीलेश ने 13 रन खर्च किए थे. कुल रन संख्या इस समय 18 रन 1 विकेट के नुकसान पर. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमध्ये. विजय पुन्हा एकदा आपल्या गोलच्या मार्गावरती सज्ज झाला. यावेळेस ब्लॉकरमध्ये चेंडू हाताला गेलाय, मात्र कुठली संधी नाहीये सुमितकडे. पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार आणि चौकार सुमितच्या बॅटमधून आला होता, मात्र या ओव्हरमध्ये विजय याने दमखम दाखवलाय आणि त्याने सातत्याने दमखम दाखवलाय धामणगाव संघासाठी. चांगला ओव्हर. बेहद शानदार गेंदबाजी उनकी. 2 ओवर का खेल खत्म हो चुका है. गंगारामपाड़ा टीम का स्कोर टॉस जीतकर पहले बैटिंग करते हुए 18 रन 1 विकेट के नुकसान पर. और अब आखिरी ओवर के लिए गेंदबाज तैयार होते हुए अक्षय किरकिरे. और अक्षय ने भी दबाव की स्थिति में अच्छी गेंदबाजी की है. पिछले मैच में आपको याद होगा 4 गेंदों पर जब 7 रन चाहिए थे, उन्होंने बहुत बढ़िया गेंदबाजी की थी सेमीफाइनल मुकाबले में. और सेमीफाइनल मुकाबला जो था वो कहीं ना कहीं गेंदबाजी के बलबूते पर जीता धामनगांव टीम ने. नित्यानंद स्पोर्ट्स गणेशपुरी जैसी बड़ी टीम को उन्होंने पटकनी दी. सुमित को बांध कर रखा गया पिछले ओवर में विजय धिंडे द्वारा. देखना है कि कितना स्कोर बल्लेबाज खड़ा कर पाते हैं. 30 प्लस जाने का प्रयास करना होगा. अब कहीं ना कहीं परिस्थितियां भी थोड़ी सी बॉलर्स के लिए अनुकूल हो सकती है. सूर्यास्त का समय है. स्विंग एंड मिस. काफी जोर से बल्ला घुमाया था, लेकिन गेंद की लाइन में जाने का प्रयास नहीं. ऑफ स्टंप के बाहर की थोड़ी उछाल लेती हुई गेंद थी और पूरी तरह से घूम गए थे स्ट्रोक खेलते हुए बल्लेबाज. इतना ज्यादा जब बैट्समैन घूम जाता है तो फिर गेंद पर नजरें कैसे रहेगी. आणि फलंदाजापासून चेंडू जर थोडासा दूर होता, चेंडूच्या लाईनमध्ये नव्हता तो म्हणजे आकेश. तेच कारण की हा चेंडू डॉटच्या स्वरूपात आलाय. पहिला चेंडू निर्धाव. 5 चेंडू अद्याप बाकी असलेल्या इनिंगमध्ये धाव फलकावरती धावा लागल्या ते 18 धावा. और 18 में से पहले 10 रन जो थे वो पहली 2 गेंदों पर आए थे, लेकिन उसके बाद बहुत बढ़िया गेंदबाजी रही है. फिर से देखिए गेंद की लाइन में जाने का प्रयास नहीं और लगातार ऑफ स्टंप के बाहर रख रहे हैं. बहुत अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी करते हुए गेंदबाज अक्षय. एक और डॉट गेंद. पाहतोय यंगस्टर, पाहतोय एक नवीन गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे आणि त्याच्यासमोर एक अनुभवी फलंदाज. भरपूर वर्षापासून आपण मध्ये क्रिकेट खेळतोय तो म्हणजे आकेश, मात्र त्याला पूर्णपणे बांधून ठेवला गेलाय पहिल्या 2 चेंडूवरती.
18 पर आकर गाड़ी रुक सी गई है यहाँ पर गंगारामपाड़ा टीम की। पिछली 5 गेंदों पर कोई भी रन नहीं बनाए। इस बार बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया है आसमान में, गगनभेदी स्ट्रोक, 6 रन। हातात धरून बॅट उभा राहिलंय माराया शॉट, हातात धरून बॅट उभा राहिलंय माराया शॉट, कतार दुबई मुंबई पुन्हा गोवा इथ्यानं गाजविला रायगड ठाणा। यावेळेस जर पाहिलं तर आकेशच्या स्लॉटमध्ये हा चेंडू होता आणि त्याच्या स्लॉटमध्ये जर चेंडू असेल तर नक्कीच तो चेंडू प्लॉटमध्ये पाठवत असतो आणि हा चेंडू त्याने प्लॉटमध्ये पाठवलाय। 6 धावांची धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 24 या धावसंख्येवरती। आखिरकार अपनी हसरत पूरी कर ही ली वहां पर बैट्समैन आकेश ने। लगातार प्रयास कर रहे थे छक्का लगाने के लिए। ओ ये भी कमजोर गेंद, फुल टॉस, इस बार डीप स्क्वायर लेग के ऊपर से फ्लैट 6। लगातार दूसरा सिक्सर निकलता हुआ आकेश के बल्ले से। व्हेरिएशन करायचं तर अक्षय याला कदाचित त्याला खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळायचा असेल, वेगवान चेंडू त्याला हाताळायचा असेल आणि वेगाने चेंडू हाताळण्याच्या नादामध्ये फुलटॉस चेंडू पडला गेला आणि 6 धावा मिळाल्या। 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले तो म्हणजे 30 या धावसंख्येवरती। करारा पलटवार यहाँ पर देखने को मिलता हुआ आकेश का। या चेंडूवरती जर षटकार आला तर भास्कर जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल, ते म्हणजे आकेश चौधरी याला। खतरनाक नजर आते हुए आकेश तगड़े बल्लेबाज है और तगड़े प्रहार करते हैं। जब भी स्ट्रोक खेलते हैं तो पूरे ताकत के साथ खेलना पसंद करते हैं और जब गेंद उनके बल्ले के बीचों बीच लगती है तो बहुत दूर जाती है। हालांकि पिछला सिक्सर ज़्यादा दूर तो नहीं गया था, लेकिन 6 रन मिले हैं, ये महत्वपूर्ण बात है। इस बार दबाव देखने को मिल रहा है बॉलर अक्षय पर। वाइड का इशारा, शॉर्ट पिच गेंद की थी, ऑफ स्टंप की काफ़ी बाहर दिशाहीन गेंद। स्कोर आगे बढ़ता हुआ गंगारामपाड़ा टीम का 31 रन 1 विकेट के नुकसान पर। यह महामुकाबला आदिवासी चैंपियंस ट्रॉफी 2022 का गंगारामपाड़ा और धामणगाव के बीच में। थोडंसं प्रेशर जाणवतंय अक्षय या गोलंदाजावरती, कारण बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आल्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर थोडंसं प्रेशर जाणवतंय तो म्हणजे अक्षयवरती। जहां बल्लेबाज से दूर रखने का प्रयास किया था, ये स्लॉट में है, स्विंग कर दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से, झन्नाटेदार सिक्सर। लगातार ये तीसरा सिक्सर और जो इनाम रखा गया था लगातार 3 छक्कों के लिए भास्कर जाधव साहब की ओर से 500 रुपयों का, वो भी उन्होंने जीत लिया है। गजब की बल्लेबाजी यहां पर पेश कर रहे हैं इस समय इस आखिरी ओवर में आकेश। नितेश पाटिल साहब की ओर से 1000 रुपयों का कैश प्राइज, क्या बात है। और साथ में हर 6 के लिए शरद गोपने इनकी ओर से 100 रुपयों का कैश प्राइज है, यानी कि कुल मिलाकर 1800 रुपयों का इनाम आ चुका है। आखिरी गेंद है, इसे भी तान दिया है आसमान में, ये भी जा रही है और चली गई फील्डर के सिर के ऊपर से। एक और सिक्सर, छक्के के साथ पारी का खात्मा। कुल रन संख्या 43, 43 रन 3 ओवर के पश्चात और 44 रनों का बहुत बड़ा टारगेट इस फाइनल मैच को जीतने के लिए लक्ष्मण भोये स्पोर्ट्स दामनगांव टीम के सामने। तर शेवटच्या चेंडूवरती देखील षटकार आलाय, धावफलक जाऊन पोहोचले। आपण पाहतोय 43 धावा आणि 44 धावांचं एक भल्ला मोठं टार्गेट हे धावफलकावरती लागलं गेलंय। जो निर्णय घेतला होता टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा, तो त्यांच्या बाजूने लागलाय असं सांगायला काही हरकत नाहीये। 43 धावा 44 धावांचं टार्गेट आपण पाहतोय। बक्षीस देखील इथे लागलं गेलंय। या ठिकाणी किरण कासरे यांचं शुभागमन झालंय, त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे। आपलं हार्दिक स्वागत। ग्रामपंचायत वारलीपाडाचे विद्यमान उपसरपंच आहेत आणि खूप चांगले क्रिकेटपटू किरण कासरे। आज वारलीपाडा संघाने देखील चांगली कामगिरी केली होती, मात्र महत्त्वाच्या क्षणी कुठेतरी संघ थोडासा ढेपाळताना दिसला आणि संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला। मात्र नेहमीच एक चांगला संघ म्हणून वारलीपाडा संघाला ओळखलं जातंय। तर किरण कासरे यांचं मी हार्दिक स्वागत करतोय आदिवासी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 मध्ये।
खूप मोठं टार्गेट 44 धावा 3 षटकांमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत धामणगाव संघाला. खरं तर धामणगाव संघाकडे देखील टॉप ऑर्डरमध्ये खूप चांगले फलंदाज आहेत. पहिले 3 ते 4 फलंदाज जे आहेत त्यांच्यावर मोठी मदार असणार आहे आणि विशेषतः सलामीचे फलंदाज जर चांगली सुरुवात करून देतील तर मात्र निश्चितच हा चांगला रनचेस पाहायला मिळेल. तर थोडासा वेळ आपल्याकडे आहे, आपण किरण काचरे यांना सन्मानित करूया. मी मिस्टर नरेश गरेल यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण किरण काचरे यांना सन्मानित करायचं आहे. अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली आकेशच्या माध्यमातून. सलग 4 षटकार त्यांनी ठोकले. षटकारांचा अक्षरशः पाऊस पडलाय या फायनल मॅचमध्ये आणि तशीच आतिषबाजी येथे अपेक्षित असणार आहे धामणगाव टीमच्या फलंदाजांकडून. 3 षटकांमध्ये 44 धावा बनवायच्या आहेत. या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक आणि सलग 3 षटकारांसाठी सन्माननीय नितेश पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. ते पारितोषिक पटकावलंय आकेशनं. अजूनही 3 षटकांचा खेळ व्हायचा आहे फायनल मॅचमध्ये. सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आकेश आणि प्रदीप. आकेश ऑन स्ट्राईक, पहिलं षटक घेऊन गोलंदाज सचिन गवारी. पहिल्या इनिंगमध्ये आकेश चौधरी याने जबरदस्त कामगिरी केली होती. आता मात्र आकेश म्हसे याला देखील तीच कामगिरी करावी लागेल. 44 धावांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये, दोन्ही पायांच्या मधून हा चेंडू गेलाय निघून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू आलाय डॉट आणि डॉट चेंडू नक्कीच प्रेशर देऊन जाईल, ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघावरती. चुकीच्या फटक्याची निवड. पहिल्या बॉलवर खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अगदी पॉपिंग क्रीजमध्ये चेंडूचा टप्पा होता, ऑलमोस्ट यॉर्कर लेंथ होता आणि त्याला ऑन साईडला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आला नाही बॅट्समन आकेशला. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सुरेख बॉल आहे. पुन्हा एकदा बॅट्समनला बीट केलं जात आहे. डॉट चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. सुरेख गोलंदाजी. प्रेशर वाढत चाललंय फलंदाजांवर. सुरुवातीपासूनच प्रेशर आहे कारण टार्गेट फार मोठं सेट करण्यात आलेलं आहे. तर आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत. योगेशी पाटील साहेबांचा आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत. तर त्यांनी तो सन्मान स्वीकारावा. तर नरेश गरेल सरांनी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते योगेशी पाटील सरांना सन्मानित करायचं आहे. प्रेमाचे आणि मायची शाल, नंतर एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. तर यावेळेस पहिले 2 चेंडू जर बघितलं तर डॉटच्या स्वरूपात आले. थोडंसं दडपण आलं आणि दडपणामध्ये हा केलेला एक मोठा फटका, मात्र फटका फसला आणि सुमित गवारी कुठली चुकी करत नाहीये. फलंदाज बाद. स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी आपण पाहिले की 10 संघ खेळलेले आहेत आणि एकूण 30 संघांचा समावेश होता. त्यापैकी हे 2 संघ अंतिम फेरीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत आणि कुठेतरी पारडं सुरुवातीपासूनच आता जड वाटायला लागले. ते म्हणजेच SG स्पोर्ट्स गंगारामपाडा संघाचं. मात्र अजूनही भरपूर चेंडू आहेत. 15 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि खेळ आहे क्रिकेटचा. कधी क्रिकेटच्या खेळामध्ये काय घडेल याचा नियम नाही. 15 चेंडूंमध्ये 44 धावा बनवायच्या आहेत. जरूर कठीण समीकरण आहे, मात्र अशक्य असं काही नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये. लॉफ्टेड फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इट्स अ मार्वलस हिट. पहिल्या बाउन्सवर बॉल सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. चौकार आलाय आणि या चौकाने आता मात्र 10 फलकाला सुरुवात झाली. मात्र इथं प्रोत्साहन वाढवलं जाते गोलंदाज. त्यांना माहिती आहे की चौकारांना मनोबल खचलं जातं गोलंदाज, मात्र इथं प्रोत्साहन वाढवलं जात आहे. ही चांगली बाब.
चांगली स्पोर्ट्समनशिप आपल्याला सर्व खेळाडूंमध्ये पाहायला मिळत आहे गंगारामपाडा टीमच्या माध्यमातून. हे करणं गरजेचं आहे, कारण सुरुवातीचे 3 चेंडू खूप चांगले टाकलेत गोलंदाज सचिननं. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेस पुल केलाय, डीपमध्ये फिल्डर आहे मात्र त्याच्या आवाक्याबाहेर बॉल पहिल्या बाउन्सवर निघून जातोय सीमा पार. आणखी एक खणखणीत चौकार. यावेळेस जर बघितलं तर 2 चेंडूवरती 2 चौकार आहेत. मला वाटतं प्रदीप याला स्ट्राईकवरती राहणं गरजेचं होतं, मात्र स्ट्राईकवरती आपण मध्ये आकेश पाहिला. त्यानंतर 2 चेंडू डॉटच्या स्वरूपात, तिसऱ्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर प्रदीप स्ट्राईकवरती आला आणि 2 चेंडूवरती 2 चौकार. खरं तर जरतरच्या गोष्टी आहेत, परंतु मला देखील असं वाटतं की आकेशला थोडंसं पाठीमागे ठेवलं असतं तर चांगलं झालं असतं, कारण मागच्या 2 ते 3 सामन्यामध्ये त्याची एवढी चांगली कामगिरी राहिली नव्हती, परंतु प्रदीप चांगली कामगिरी करतोय. षटकातील शेवटचा बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू तडकावलाय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा बघता बघता अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगली फलंदाजी या शेवटच्या 3 चेंडूंवर आपण पाहिलं की 10 धावा तेथे फलंदाजाने बनवल्यात प्रदीपनं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 1 बाद 10. टार्गेट आहे 44 धावांचं. आदिवासी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 ही भव्य दिव्य स्पर्धा जिंकण्यासाठी या 44 धावा 3 षटकांमध्ये बनवायच्या आहेत धामणगाव संघाला. उर्वरित 2 षटकांमध्ये 34 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 34 धावांची गरज. 17च्या सरासरीने आता वाटचाल करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये आले 10 धावा. सुरुवात चांगली झाली मी तर म्हणेन, मात्र येणाऱ्या ओव्हरमध्ये येणाऱ्या चेंडूमध्ये यापेक्षा चांगली कामगिरी करावी लागेल. निश्चितच फार मोठमोठे फटके अजूनही खेळावे लागणार आहेत. प्रदीप चांगल्या टचमध्ये आहे, मात्र प्रदीपला किती चान्स मिळेल, किती त्याला स्ट्राईक मिळेल यावर देखील बरंचसं गणित अवलंबून असणार आहे या सामन्याचं. परंतु दिलीप देखील एक खंदा फलंदाज आहे, त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे. डावखुरा शैलीदार फलंदाज आहे. एका सामन्यामध्ये खूप चांगली घणाघाती फलंदाजी त्यांनी केलेली आहे. आज मोठमोठे प्रहार करण्याची क्षमता असलेले दोन्ही फलंदाज सध्या खेळपट्टीवर आहेत. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज आशिष सापटे. आखूड टप्प्याचा बॉल हुक केलाय, जिथे खेळायचं होतं तिथे चेंडू जात नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगला. खरं तर लॉंग लेग क्षेत्रातून कदाचित हा बॉल काढण्याचा प्रयत्न होता, मात्र अचूक टायमिंग साधता आलं नाही. फक्त 1 धाव मिळते. धावसंख्या आता मात्र 11 ह्या अंकावर जाऊन पोहोचले. समीकरण 11 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 33 धावांची आवश्यकता धामणगाव संघाला. तर पहिल्या चेंडूमध्ये स्ट्राईक रोटेट झाले, ही महत्त्वाची बाब धामणगाव संघासाठी, कारण प्रदीप चांगल्या लयमध्ये पाहायला मिळते आणि तो स्ट्राईकवरती आलाय. तो आक्रमण करू शकतो आणि त्याला आक्रमण करावं लागेल. खऱ्या अर्थानं चेंडूची चामडी ही लोळवावीच लागणार आहे. मागच्या षटकामध्ये ते काम केलंय प्रदीपनं, मात्र अजूनही चेंडूचं थोबाड जास्त रंगवावं लागेल. सुरेख गोलंदाजी, मात्र तेवढाच चांगला फटका. चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर पोहोचलाय बॉलवर. जबरदस्त क्रिकेट. 2 धावा मिळत आहेत. चांगला बॉल होता, चांगला फटका देखील आपण पाहिला आणि तेवढीच चांगली फिल्डिंग, तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. गुड क्रिकेट ऑल अराउंड. या 2 धावांनी धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचले. गोलंदाजाला माहिती आहे की सिंगल डबल्सने येथे सामना जिंकता येणार नाही धामणगाव संघाला, आणि त्यामुळेच अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जातोय आशिषच्या माध्यमातून. आशिष चांगला गोलंदाज आहे. कालच्या दिवसामध्ये जर बघितलं तर बॅक टू बॅक 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता. यावेळेस चेंडू आखूड टप्प्याचा होता, खेळायचा होता. ऑन साईडला फटका फसलाय आणि चेंडूच्या खाली सचिन फलंदाज बाद. मोठ्या विकेटचं पतन झालंय. प्रदीप चांगली बॅटिंग करत होता, मात्र त्याचा हा फटका पुल स्ट्रोक फसलाय. अचूक टायमिंग साधता आलं नाही. भरपूर चेंडू हवेत गेला होता, उंची जास्त होती फटक्यामध्ये आणि त्याचाच फायदा फिल्डरने उचललाय. चांगला झेल डीपमध्ये आपण पाहिलाय सचिनच्या माध्यमातून, आणि या विकेट बरोबरच आणखी एक पाऊल विजयाच्या दिशेनं टाकलंय गंगारामपाडा संघानं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 13 या धावसंख्येवर हा दुसरा धक्का लागलाय धामणगाव संघाला. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. फक्त 9 चेंडू शिल्लक. 9 चेंडू 31 धावांची गरज. आता मात्र षटकार आणि चौकारामध्ये डील करावी लागेल. यावेळेस बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आले नाहीये. चेंडू विकेट किपरच्या मागे. चांगले क्षेत्ररक्षण झालंय, फेकी देखील चांगली झालंय. तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी. एका धावणीशी धावफलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती. 8 चेंडू आणि अजूनही धावा करायच्या असतील त्या म्हणजे 30.
दिलीपने आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केलाय. फक्त एकेरी धावा त्याने जमा केलेल्या आहेत आणि दोन्ही चेंडू आपण पाहिले की आखूड टप्प्याचे चेंडू होते. चांगली संधी त्याच्याकडे होती, मात्र नावलौकिकाला साजेसा खेळ करताना दिसत नाहीये. कुठेतरी प्रेशर जास्त फलंदाजांवर आलेला आहे आणि त्यामुळेच चांगले फटके आता येत नाहीत. अशीच हे षटक फारच छान पाहायला मिळते. आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात, एक गडी बाद केलाय. सुरेख बॉल होता, खोलवर टप्प्याचा चेंडू भन्नाट वेगाने टाकण्यात आला होता. बीट केलं गेलंय फलंदाजाला. डॉट चेंडूची सांगता होतीये. दीपकसाठी हा बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क त्याला बनवता आला नाही. 7 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता. या फायनल मॅचमध्ये पारडं जड होतंय, ते म्हणजेच SG स्पोर्ट्स गंगारामपाडा संघाचं. षटकातील शेवटचा बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. शफल करून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र दिशा भरकटली गेली आहे. वाईटचा इशारा पंच शकील कोटी यांच्या माध्यमातून. अजूनही समीकरण फार खडतर आहे. 7 चेंडू शिल्लक, 29 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवर मोठा आघात करावा लागणार आहे फलंदाजांना. प्रयत्न तर करतायत फलंदाज, मात्र फारसं यश त्यांना मिळत नाहीये. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. सामन्यामध्ये राहायचं असेल तर या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. मात्र यावेळेस शरीराचा वेध घेणारा हा चेंडू, धाव मिळणार नाहीये. हा चेंडू मिळेल निर्धाव. 2 षटकाची खेळी झाले. 2 षटकाच्या खेळीनंतर 10 फलकावरती धावा लागल्यात त्या. 2 गडी बाद, 15 धावा. म्हणजेच आता शेवटच्या ओव्हरमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीनं सुरुवात करायला पाहिजे होती सलामीवीरांनी, तशा प्रकारची सुरुवात खरं तर त्यांना करता आली नाही. पहिल्या षटकामध्ये 3ऱ्या चेंडूवर पहिला गडी बाद झाला होता. अखेरच्या रूपात त्याला एकही धाव जोडता आली नव्हती. 3 चेंडूचा सामना केला. त्यानंतर प्रदीपने जरूर आशा थोड्याशा पल्लवित केल्या होत्या, ज्या पद्धतीनं त्याने 2 बॅक टू बॅक चौकार ठोकले होते. परंतु या षटकामध्ये आशिषनं धावसंख्येवर लगाम लावला. फक्त 5 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाचा गडी बाद केला. प्रदीपची विकेट त्याने प्राप्त केली आणि आता फलंदाज जास्तीत जास्त स्ट्रगल करताना दिसत आहेत. 6 चेंडू आणि 29 धावा. आणि प्रदीपची विकेट ही महत्वाची होती या मॅच मध्ये आणि ती विकेट त्यांनी मिळवली. एक मोठा मासा त्यांनी आपल्या जाळ्यामध्ये अडकवलाय. सुमित यावेळेस चेंडूला ऑन साईडला जरूर केलाय. शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षण देखील झालंय आणि एकच धाव. सिंगलने जास्त काही फरक पडणार नाही समोरच्या संघावरती. तुम्हाला फरक पाडायचा असेल तर षटकार आणि चौकार तुम्हाला मारावे लागतील. आणि आता प्रत्येक बॉलवर मला असं वाटतं की षटकार हा ठोकावा लागणार आहे, कारण 5 चेंडूमध्ये 28 धावा म्हणजे 4 षटकार आणि 1 चौकार असं समीकरण आता आलेलं आहे. बोलायला फार सोपं वाटतं, मात्र ते करून दाखवणं फार कठीण आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. 5 चेंडू 28 धावा. आकेश आणि पहिल्या इनिंगमध्ये 4 चेंडूमध्ये 4 षटकार लगावले होते, ते मारावे लागतील. मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये पुन्हा एकदा चेंडू व्यवस्थित घेता आलेला नाहीये. सचिन चेंडूवरती येतोय, चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. आणि आता बरेचसे क्रिकेट रसिक हे मैदान सोडायला लागलेले आहेत, कारण सामन्याचा निकाल स्पष्ट होत आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची आवश्यकता आहे या फायनल मॅचमध्ये धामणगाव संघाला. म्हणजेच विजयाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलाय या अंतिम सामन्यामध्ये गंगारामपाडा संघ. विजयोत्सव एव्हाना मला वाटतं गंगारामपाड्यामध्ये सुरू देखील झाला असेल. आता मात्र धामणगाव संघाचा जर विचार केला, या अगोदर त्यांनी 2 बक्षिसं फटकावलेत. ते जर बघितले तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस त्यांनी फटकवलेत. अजून पहिला क्रमांक त्यांना फटकावता आलेला नाहीये आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांना दुसऱ्याच क्रमांकावरती राहावं लागेल असं वाटतंय. निश्चितच फायनल मॅचमध्ये कुठेतरी हा संघ कमी पडतोय. डोळे येथील स्पर्धेमध्ये देखील हा संघ फायनलमध्ये खेळला होता. कौसा संघाने त्यांना पराभूत केलं होतं आणि या मॅचमध्ये देखील आता पराभवाचे छायेत आहेत. क्विकर डिलिव्हरी होती, मात्र डाव्या थोडासा बाहेर निघून गेलाय बॉल. वाईटचा इशारा. हा बॉल पुन्हा टाकावा लागणार आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. जर गोलंदाजाने जर एखादा जर अवांतर चेंडू हाताळला तर मॅच मध्ये परत पाहायला मिळेल, म्हणजे धामणगाव संघ. मात्र सुमित कुठल्या प्रकारे अवांतर चेंडू हाताळेल, कुठली चुकी करेल असं वाटत नाहीये. आणखीन एक चेंडू डॉट. आणि दोन्ही संघांमधलं अंतर आपण पाहायला गेलो तर आकेशची फलंदाजी, ज्याने शेवटच्या 4 चेंडूंवर 4 षटकार ठोकले होते. नाहीतर त्या अगोदर कुठेतरी स्थिती एवढी मजबूत नव्हती गंगारामपाडा संघाची. फक्त 18 धावा धावफलकावर होत्या, मात्र शेवटच्या 4 बॉल्सवर 4 खणखणीत षटकार आले. बॉल हवेत आहे, डीप स्क्वेअरिश मिड विकेटला फिल्डर तैनात. अतिशय दर्जेदार झेल, फलंदाज फेल.
काय जबरदस्त कॅच पकडलाय आशिष याने, अगदी सीमारेषेच्या लगत हा झेल पकडला गेलाय, अप्रतिम. तर नवीन फलंदाज विजय आलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू अद्याप बाकी असेल, एक पाऊल दूर आहे तो म्हणजे विजयाच्या दिशेने, विजयापासून एक पाऊल दूर तो म्हणजे एच स्पोर्ट गंगारापाडा संघ. चॅम्पियन ट्रॉफी आणि या चॅम्पियन बनण्यासाठी एक पाऊल दूर. ह्यावेळेस हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद आणि चॅम्पियन मावजी सापटे जे बाहेर आहेत त्यांनी स्टेजवर यायचं आहे, विराजमान व्हायचं आहे. नितीनजी पाटील यांच्याकडनं थोड्याच वेळाने चांगली सूचना येणार आहे गंगाराम पाडस टीमसाठी. हार्दिक हार्दिक अभिनंदन एच जी स्पोर्ट्स गंगारामपाडा. आदिवासी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022चा मानकरी संघ ठरला आहे एच जी स्पोर्ट्स गंगारामपाडा संघ आणि उपविजेता संघ ठरलेला आहे लक्ष्मण भोये स्पोर्ट्स धामणगाव. तर सुरुवातीला आपण कॅश प्राईज देणार आहोत. षटकारांसाठी जे कॅश प्राईज होतं ते आपण देणार आहोत. त्यासाठी आकेश यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. सलग 4 षटकार त्यांनी ठोकले होते आणि तेच अंतर राहिलंय दोन्ही संघांमध्ये. शरदजी गोपने यांच्याकडून 400 रुपयांचं रोख पारितोषिक, भास्कर जाधव साहेबांकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक आणि नितेशजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं रोख पारितोषिक. तर असं 1900 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे ते म्हणजेच आकेश यांना. आणि या अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच खेळाडू देखील ठरलेला आहे आकेश.